राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. सरकार असताना आज माननीय शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा पवार असतील, जेव्हा आम्ही युतीच्या संदर्भात चर्चा केली तेव्हा असं ठरलं की ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. ज्या ठिकाणी युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करा. स्थानिक पातळीवर हे अधिकार दिलेले आहेत. नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये युती झाली तिथे आम्ही एकत्र लढलो, जिथे युती झाली नाही तिथे वेगवेगळे लढलो आणि आता त्याचा 21 तारखेला रिझल्टसुद्धा आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच या ठिकाणी सांगणार आहे की राज्यभरात आपण जर पाहिलं तर आज महायुतीतल्या पक्षाला जनतेने संधी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात 21 तारखेला आपण जर पाहिलं तर शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल अशा पद्धतीनं नगर परिषदेमध्ये रिझल्ट लागणार. तर मला लागूनच माझा प्रश्न, मग आपण जे म्हणताय ते सन्मान दिला जात नाही का महायुतीमध्ये आपल्या शिवसेनेला? आता मुंबई महानगरपालिकेसाठी कालच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमच्या माननीय शिंदे साहेबांना भेटले. त्यांनी सांगितलं की आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि युतीमध्ये लढायला ते बोलणी करायला स्वतः त्या ठिकाणी आले आणि ही बोलणी सुद्धा आता होणार आहे. रेणापूरमध्ये आपण ज्या नगरपंचायतीच्या प्रचारासाठी आला त्या ठिकाणी जो आपण ज्या समाजातून ते समाज जास्त राहतो पण इथं दुर्लक्षित राहिलं, आपण त्याच्याकडे लक्ष देणार? नक्कीच या ठिकाणी राज्यातल्या आमच्या बंजारा समाजाचे जे प्रश्न होते पहिल्यांदा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी आता सभेमध्ये बोललो की 16 प्रश्न म्हणजे 21 प्रश्न अनेक वर्षापासून त्याची मागणी मी करत होतो, अनेक वेळा केली, परंतु हे प्रश्न खऱ्या अर्थानं सुटले कधी तर एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर. पोहरादेवीचा विकासासाठी 724 कोटी म्हणजे घोषणा नाही झाली, 724 कोटीचं काम चालू आहे. जवळपास 40% काम झालेलं आहे. आज आपण स्वतः जाऊन पाहू शकता. आणि सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक असे जे काही 16 प्रश्न होते ते प्रश्न सुद्धा सरकारने शिंदे साहेबांनी या ठिकाणी सोडवलेले आहेत. उर्वरित प्रश्न सुद्धा या ठिकाणी होणार आहे. तांड्याचा विकास झाला पाहिजे. बंजारा समाजाच्या लोकांना वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्याला पायावर उभं राहता आलं पाहिजे. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे, नाका कामगारांचे सुटले पाहिजे, वीटभट्टीवर काम करणाऱ्या बंजारा समाजाचे सुटले पाहिजे. आणि रेणापूरमध्ये तर मला आमचे मित्र सचिन दानी साहेबांनी अतिशय म्हणजे चांगली माहिती दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या उपाययोजना मी करणार आहे. ओके सर.